होमिओपॅथी म्हणजे काय, हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो. तर त्या प्रश्नावरती आज मी उत्तर देणार आहे. तर व्हॉट इज होमिओपॅथी? होमिओपॅथी म्हणजे होमिओ मीन्स सिमिलर आणि पॅथोस मीन्स सफरिंग. तर होमिओपॅथी म्हणजे सिमिलर सफरिंग म्हणजेच काय, तर होमिओपॅथीमध्ये समान गुणधर्माचं औषध दिलं जातं. जर तुम्हाला ॲसिडिटी असेल किंवा जुलाब होत असतील किंवा कॉन्स्टिपेशन असेल, तर कॉन्स्टिपेशनला होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिपेशनच लक्षण असलेलं औषध दिलं जातं. ॲसिडिटीला ॲसिडिटी असलेल्या लक्षणाचं औषध दिलं जातं. म्हणजे समान लक्षणं असलेलं समान गुणधर्माचं औषध होमिओपॅथीमध्ये त्या त्या आजाराला दिलं जातं. मग समान गुणधर्माचं औषध आजार बरा कसं करतं, हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडू शकतो. तर ज्याप्रमाणे मॅग्नेटचे सेम पोल रिपेल होतात, त्याप्रमाणे त्या कन्सेप्टवरती हे काम करतं. आणि समान गुणधर्म आजाराचे आणि समान गुणधर्म औषधाचे, याच्यामध्ये औषधाचे जे गुणधर्म असतात ते स्ट्रॉंग असतात आणि मग आजाराचे गुणधर्म वीक असतात. मग स्ट्रॉंग जे समान सेम मॅग्नेटचे पोल रिपेल होतात, त्या नियमानुसार शरीरातले जे वीक आजार आहे तो निघून जातो. मग तुमच्या शरीरात राहतो फक्त मेडिसिनल डिसीज आणि तो ॲटोमॅटिकली मेडिसिनलचे ॲक्शन संपले की निघून जातं. मग अशा प्रकारे होमिओपॅथीमध्ये नॅचरल वेने, नैसर्गिक वेने, निसर्ग नियमानुसार आजार बरे होतात. ह्याच्या विरुद्ध जर आपण ॲलोपॅथीमध्ये बघितलं, तर ॲलोपॅथी म्हणजे काय, तर ॲलो मीन्स अपोजिट आणि पॅथी म्हणजे सफरिंग, म्हणजेच अपोजिट औषध या ठिकाणी दिलं जातं. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर लॅक्झेटिव्ह म्हणजे डायरिया प्रोड्यूस करणारं औषध दिलं जातं. मग या ठिकाणी काय होतं की डायरिया पहिल्यांदा तर डायरिया होते. मग जोपर्यंत तुम्ही ते डायरियाचं औषध घेत आहे कॉन्स्टिपेशनसाठी, तोपर्यंत तुमचं पोट साफ होणार आहे लॅक्झेटिव्हने. ज्या दिवशी तुमचं लॅक्झेटिव्ह बंद होईल त्या दिवशी परत कॉन्स्टिपेशन होणार आहे. ह्याच्या उलट होमिओपॅथीमध्ये काय होतं की कॉन्स्टिपेशनचंच औषध दिल्यामुळे ते कॉन्स्टिपेशन पूर्णपणे निघून जातं. प्रत्येक सबस्टन्सला 2 ॲक्शन असतात. त्याचं पुढचं रिझन सांगतो मी. एक म्हणजे प्रायमरी ॲक्शन आणि सेकंडरी ॲक्शन. जर होमिओपॅथीमध्ये आपण ज्यावेळेस तुम्हाला कॉन्स्टिपेशनसाठी कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करणारं औषध देतो, त्या मेडिसिनची प्रायमरी ॲक्शन ही कॉन्स्टिपेशन असते आणि बॉडी रिॲक्ट करते ही सेकंडरी ॲक्शन असते. तर ह्या 2 ॲक्शन आहेत, प्रायमरी ॲक्शन आणि सेकंडरी ॲक्शन. फर्स्ट ॲक्शन सबस्टन्सची आहे, ती प्रायमरी ॲक्शन तुमच्या बॉडीवर होते, त्याला प्रायमरी ॲक्शन म्हणतो. ते प्रायमरी ॲक्शनमध्ये आपण कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करणारं औषध दिलं जातो. आणि सेकंडरी ॲक्शन ज्यावेळेस बॉडीची होते, इट इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ऑफ द व्हायटल फोर्स अगेन्स्ट द प्रायमरी ॲक्शन ऑफ द मेडिसिन. म्हणजेच त्यावेळेस काय होतं, तर जे तुमचं कॉन्स्टिपेशन आहे ते निघून जातं. आणि इकडे काय होतं, ॲलोपॅथीमध्ये तुम्हाला प्रायमरी ॲक्शन लॅक्झेटिव्ह आहे म्हणजे डायरिया प्रोड्यूस करणार आहे. त्याची सेकंडरी ॲक्शनमध्ये इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन काय होते की अजून कॉन्स्टिपेशन वाढतं. म्हणजे ज्यावेळेस तुमचं लॅक्झेटिव्ह बंद होतं त्यावेळेस अजून कॉन्स्टिपेशन वाढतं. तसं होमिओपॅथीमध्ये काय होतं की सेकंडरी ॲक्शनमध्ये डायरिया प्रोड्यूस होईल, अजून कॉन्स्टिपेशन तर नाही होणार, म्हणजेच तुमचं कॉन्स्टिपेशन या ठिकाणी क्युअर होतं. तर अशा प्रकारे होमिओपॅथीमध्ये आजार हे मुळापासून बरे होतात.